स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सँडविच. तर यासाठी मी गव्हापासून बनलेले ब्रेड वापरलेले आहे सँडविचसाठी. त्याचप्रमाणे इथे मूग रात्रभर 5 ते 6 तास भिजत घालून सकाळी ते छान वाफवून घेतलेले आहे. बटाटे पण उकळून घेतलेले आहे. मूग आणि वाफवलेले बटाटे, मूग हे सर्व एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. स्मॅशरने स्मॅश करायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. तसंच त्यामध्ये अर्धा चम्मच कसुरी मेथी ॲड करायची आहे. तर अशा पद्धतीने एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक. इथे थोडी कसुरी मेथी घातलेली आहे. त्याचप्रमाणे आमचूर पावडर घेतलेला आहे थोडा आणि सर्व हे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये तिखट मीठ घालून कच्चं जरी करून ब्रेडला लावलं तरी चालेल, पण तिखट थोडं तेज होईल म्हणून मी याला आपण फोडणी द्यायचं. त्यासाठी इथे कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये कांदा परतून घेऊ. कुठलेही जास्त मसाले न वापरता अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीचे असे सँडविच खायला पण खूप भारी लागतात. कांदा छान परतून झाला की आपल्याला यामध्ये एक टोमॅटो ॲड करायचा आहे. नंतर टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ आणि यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे आहे. थोडा धने पावडर, थोडी हळद, थोडं लाल तिखट. मुलं जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे तिखट कमीच वापरायचं. आणि त्याच नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ. बाकी कुठलेही मसाले एक्स्ट्रा वापरायचे नाही. अगदी थोडं थोडं वापरलेलं आहे. आणि सर्व आपण एकत्रित मिक्स करून घेऊ. तुम्हाला वाटलं तर मिरचीची पेस्ट यूज करू शकता. आता यामध्ये आपल्याला हे स्मॅश केलेले बटाटे आणि मूग सर्व हे मिश्रण ॲड करायचं आहे आणि परत करायचं आहे. जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे. फक्त आपल्याला हे मसाल्यामध्ये परत करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेऊ. मुलांना आवडणारे सँडविच त्यांचा आवडीचा पदार्थ असतो. सकाळी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि लवकर होतात. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपला मसाला तयार असला की आपण मुलांना कधी करून देऊ शकतो, दुपारी किंवा संध्याकाळी. आता इथे ब्रेड घेतलेले आहे मी. ब्रेडवर छान दोन्ही ब्रेडवर मसाला आपल्याला हा पसरवायचा आहे. अशा पद्धतीने आपण ब्रेडला लावून घेऊ. नंतर यावर चीज घेतलेला आहे. चीज बऱ्यापैकी टाकायचं, तेवढंच मुलांना छान खायला मिळेल आणि चव पण छान वाटेल. आता दोन्ही ब्रेड एकमेकांवर ते ठेवून आपल्याला तव्यावर छान असे खरपूस भाजून घ्यायचे. इथे तेल किंवा बटर किंवा तूप यूज करू शकता. इथे मी तूप घेतलेलं आहे आणि तुपाने छान असे दोन्ही भाजून मी ब्राऊन होईपर्यंत ब्रेड भाजून घेणार. तर अशा पद्धतीने आपले हे सँडविच होतात. आतून छान असं चीज पण मेल्ट होऊन गेलेलं आहे. अगदी मिडियम किंवा कमी फ्लेमवर आपल्याला हे भाजायचे आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघू शकता छान असे खरपूस भाजून झालेले आहे आपले सँडविच. आता आपण याला छान मध्ये काप करून घेऊया. ब्रेड बऱ्यापैकी मोठे आहेत. बघू शकता चीज असं मेल्ट झालेलं आहे आणि मुलं पण खूप आवडीने खातील. या मग सँडविच खायला. बाय बाय.